पुण्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामध्ये गुजरातमधून सिंह मागवला जाणार। मुंबईचे महापौर लवकरच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र देणार। 1 ते 2 सिंह गुजरातवरून मागवले जाणार। अद्याप पत्र देण्यात आलं नसून येत्या काही दिवसांमध्ये अधिकृत प्रस्ताव पाठवला जाणार। मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धोक्याच्या उंबरठ्यावर। मुंबईतील दादर परिसरामधील AQI 150च्या वर। पहाटेपासून दादर चौपाटी परिसरात धूळ आणि धुळक्याची चादर। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत विधानभवन परिसरामधील पे अँड पार्कला तात्पुरती स्थगिती। अधिवेशनासाठी मान्यवरांच्या वाहनांना जागा अपुरी पडत असल्याने निर्णय। बेस्टकडून रिस्टर रजनी पटेल मार्ग विधानभवन गेटचा बसचा थांबाही तात्पुरता रद्द। मुंबई विमानतळावर प्रवाशांना आणि त्यांच्या नातेवाईकांना 20 रुपयामध्ये समोसा खायला मिळणार। उडान यात्री सेवेअंतर्गत प्रवाशांना सुलभ दरामध्ये खानपान सेवा मिळणार। विमानतळावर एक दुकान सुरू। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर उपक्रमाचा शुभारंभ। वृद्ध, गंभीर आजार आणि असहाय्य रुग्णांना घरपोच सेवा देण्यात येणार। राज्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी योजना प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन। पुण्यामध्ये सुमारे 7 लाख वाहनांना ब्रेक लागण्याची शक्यता। 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना प्रवेश बंदी केली जाणार। वाहतूक कोंडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी निर्णय। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवणार। पुणे विमानतळावर रविवारी सर्वाधिक 200 विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग झालं। एकाच दिवशी 34,850 प्रवाशांचा पुणे विमानतळावर प्रवास। नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येमध्ये वाढ। पुणे रेल्वे स्टेशनवर 160 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले। पुणे रेल्वे स्टेशन आता सुरक्षेच्या नियंत्रणाखाली। रेल्वे स्टेशनवरील सगळा दिनक्रम होणार कॅमेऱ्यामध्ये कैद। पती आणि पत्नीमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होत नसल्यानं पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयानं विवाह रद्द केला। पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल। सर्व बाजू आणि कायदेशीर गोष्टी तपासून घेतला निर्णय। पतीनं लेखी कबुली दिल्यानंतर कोर्टाचा निकाल।